तुम्ही मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं त्याच्याबद्दलच कौतुक व्यक्त केलं जाते. असं नाही, ज्या चांगल्या गोष्टी त्याला चांगल्या म्हटल्या पाहिजे. प्रत्येक गोष्टीला नाव ठेवणं, टीका करणं यालाही काही अर्थ नसतो. ज्या चांगल्या गोष्टी होत आहेत, चांगल्या गोष्टी प्रयत्न करतात, किमान होतील न होतील पुढचा भाग वेगळा, पण प्रयत्न होत आहे तर त्याचं मला वाटतं आपण स्वागत केलं पाहिजे. ज्या पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी आता तेवढं केलं म्हणजे सगळं थांबेल अशातला काही भाग नाही. याच्यातले फार एकाचड एक लोक आहेत, त्यांना अनुभव आहे सगळ्यांचा, आणखी जास्त येईल, पण तो किमान सुरुवात तसा करण्याची एक नैतिकता मानसिकता त्यांनी ठेवली, त्याचं मला वाटतं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्या या भूमिकेमुळे, त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्या सोबतचेच असलेली मंत्री लोक नर्वस होत आहेत. काय करणार ते मंत्री नर्वस होत? मंत्री एक व्यवस्था आहे. मी आता नेहमी सांगतो, काही दिवसापूर्वी अमित शहा जे देशात चांगलं वक्तव्य केलं होतं की देशात पीएम महत्वाचा आहे, सीएम महत्वाचा आहे, तहसीलदार महत्वाचा आहे, बाकी फक्त व्यवस्था आहे. मंत्री पण एक व्यवस्था आहे. शेवटी सर्वाधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. मुख्यमंत्री कोणताही असत नाही, कोणत्या खात्यात त्याने काय फरक पडतो असं विशेष. जयंत पाटील आणि बावनकुळे ही भेट झाली. अगोदर त्यांनी नाही म्हटले, मात्र त्यानंतर त्यांनी कबूल केले की आमची भेट झाली, मात्र कामानिमित्त ती भेट होती. आता जयंत पाटील सकाळी संभाजीनगरला आले. भेटीगाठी होणं, तुम्ही लोक कसं कोणी भेटूच नाही, कोणी कोणाचं कौतुकच करू नये, कोणी चांगलं बोलणे, अशी मानसिकता का ठेवता तुम्ही? नाही, पण सातत्याने त्यांची चर्चा अशी आहे की ते राष्ट्रवादी सोडणारा, भाजपमध्ये जाणार. गेल्या अनेक आठवड्यापासून ही चर्चा आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची भेट ही महत्वाची मानली जाते. मला असं काही वाटत नाही. जयंत पाटलांवर चर्चा करायची असली त्यांनी काही बावनकुळेंशी नसती केली, वरिष्ठ लोकांशी केली असते. बावनकुळे प्रदेशाध्यक्ष आहे, तेही थोड्या दिवस येत आता, कारण आता नवीन अपकमिंग प्रदेशाध्यक्ष त्यांनी जाहीर केलेला आहे. जयंत पाटील जर जातील तर काय बावनकुळेंशी बोलून जातील का? उगाच गैरसमज निर्माण करणं. जयंत पाटील एक जबाबदार मोठे नेते, त्यांना सत्ता असली आणि नसल्याचा काय फरक पडणार जयंत पाटलांना? सरकार कुठेतरी तपास लपवून ठेवतंय, सरकार कुठेतरी तपास दडवून ठेवतंय. सरकार सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतोय, सत्ताधारी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करतोय, आणि आज एक आरोपी या महाराष्ट्राच्या पोलिसाला सापडत नाही. हे महाराष्ट्र पोलिसाचं दुर्दैव आहे ना. आणि हे सापडूच शकत नाही, असं होऊच शकत नाही. सापडवलं जात नाही तर त्याचं काही झालं बरं वाईट ते सुद्धा तपासलं पाहिजे ना सरकारने. ग्रह खातं झोपलेलं आहे का? एकीकडे एका मंत्र्याच्या मुलाचं विमान जातं, ते बॉन्ड वापस आणतो आपण, नियमात बसत नाही, काही नाही. एकीकडे एक आरोपी सापडत नाही, 2-2, 3-3 महिने झाले. आरोपीचा घातपात झाल्याचा संशय आहे का तुम्हाला? आता सांगितलंय त्याचं बरं वाईट झालंय का तपासावं? बरं वाईट हे लोक फार महाकठीण आहे. जे आतमध्ये ते कठीण आहे, जे बाहेर राहिले ते पण कठीण आहे. हे काहीही करू शकतात. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.